राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जन्मदिवस। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या आरोग्यासाठी साईंना साकडे घातले आहे। आज मध्यान्ह आरतीनंतर असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साई मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या उत्तम आरोग्यासाठी साईबाबांना प्रार्थना केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निस्सीम साई भक्त आहेत आणि आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना करून आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न खासदार लोखंडे यांनी केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतन करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये साईबाबा ज्या देशामध्ये बाबांनी सेवेकरी म्हणून लोकांनी सेवा करावा हा आदेश श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला। त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये गरीब दलित दीनदुबळे यांची सेवा करतात आणि त्या सेवेला त्यांचा शक्ती मिळो आणि त्याला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला जो आहे त्यांचा अंगीकार आहे तो असाच राहावो आणि त्यांच्या हातातून महाराष्ट्राची सेवा घडो ही आम्ही साई चरणी सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने साईबाबाकडे विलीन होऊन मागणी केली। साई मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केल्यानंतर घाट माथ्यावरील पाणी आणि 2024ची लोकसभा उमेदवारीवर लोखंडे यांनी आपले मत मांडत पुन्हा आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितले। शिवसेना आमच्याकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे धनुष्यबाण आहे, शिवसेना आहे, अधिकृत आम्ही आहे। आम्ही ते बोलणार नाही, पक्ष बोलल्यानंतर कोणी उमेदवार येणारच आहे। पण मी युतीचा त्यावेळेस पण उमेदवार होतो, मी 14ला होतो, 19ला होतो आणि परत 24ला पण आहे। त्यामुळे तसं काय प्रकार नाही, जनतेचा विषय आहे तो आणि आमचं मत आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसाधारण लोकांना न्याय देण्याची भूमिका आपली ठेवली तर मतदार त्यांच्याबरोबर राहतात। श्रेय आणण्यासाठी की जो प्रकल्प 8 कोटीचा होता तो आज 5177 कोटीवर गेला। मी एवढंच बोलेल की तुम्ही जर जलनायक असेल कोणता नायक असेल तर त्याची जिम्मेदारी देखील त्यांनी घेतली पाहिजे। सर्वांनी काम केलं, मला वादांतितमध्ये जायचं नाही, पण अडकलेलं काम आहे, रखडलेलं काम आहे, 50 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम हे जनतेने मला संधी दिल्यामुळे मी करू शकलो। खासदार सदाशिव लोखंडे यांनी हॅट्रिक करणार असल्याचं जाहीर केल्यानं महायुतीकडून त्यांची उमेदवारी कायम झाल्याचे संकेत मिळत आहेत। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।